हिंदुत्ववाद आणि संविधानातील सर्व धर्म समभाव या दोन परस्पर विरोधी मूल्यांवर विश्वास ठेवणारे दोन पक्ष राज्यात सध्या सत्तेत आहेत। एक आहे भाजप, दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस। एरवी सत्ता उपभोगताना त्यांची ही परस्पर विरोधी मूल्य फारशी आडवी येत नाही, पण निवडणुका आल्या की मग मात्र दोन्ही पक्षांना आपापल्या परस्पर विरोधी मूल्यांची आणि भूमिकांची आठवण येते। सध्या महापालिकाच्या निवडणुका सुरू आहेत, त्यातही बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढतायत। मागचे काही दिवस अजित पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली। अगदी भाजपला राक्षसी भूक, बकासूर अशा शेलक्या विशेषणांनी सजवलं। बात निकलेगी तो दूर तलक जाएगी अशा अर्थाचे इशारे त्यावर भाजपने दिले, पण त्यातून फारसं काही साध्यच झालं नाही। मग आज मात्र भाजपनं अजित पवारांना नीट कोंडीत पकडलं। सावरकरांची विचारधारा अजित पवारांना मान्य करावीच लागेल असं म्हटलं। वर सोबत आलात तर सोबत आणि विरोधात गेलात तर विरोधात असं म्हणत भाजपच्या आशिष शेलारांनी अजित पवारांना ठणकावलंच। त्यामुळे अजित पवारांना आता उत्तर देणं भागच होतं, पण अजित पवार ही कसलेले खिलाडी, त्यांनी उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या शिलेदाराला सोपवून टाकली आणि स्वतः मात्र मी माझी भूमिका निवडणुकीनंतरच मांडेन असं सांगून यातून सही सलामत बाहेर पडले। आता या सगळ्याचा दोन्ही पक्षांच्या संबंधांवर परिणाम होईल असं ज्यांना वाटतंय त्यांनी जरा नगरपालिकेच्या निवडणुका आठवून बघा। तळकोकणामध्ये रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे या दोघांमध्ये जणू युद्ध पेटलं होतं, पण निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर विधानसभेच्या आवारात दोन्ही नेत्यांनी अगदी कॅमेऱ्याच्या साक्षीने गळ्यात गळे घातले। आता महापालिका निवडणुकांनंतर तुम्हाला तेच चित्र दिसेल, फक्त त्या चित्रामध्ये अजित पवार आणि आशिष शेलार दिसतील इतकंच। हा तर बिझनेस ॲज युज्युअलच ना। प्रश्न हा आहे की तुम्ही या चित्राकडे बिझनेस ॲज युज्युअल असंच पाहणार का? भाजपनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या नावानं आव्हान दिलं आणि राष्ट्रवादीनं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या नावानं प्रत्युत्तर दिलं। महापुरुषांचे विचार त्यांच्यानंतरही शतकानुशतकं देशाची दिशा ठरवत असतात। परस्पर विरोधी जरी असले तरी ते विचार वेगवेगळ्या अंगानं देश घडवत असतात। देशाच्या राजकारणावर त्या विचारांचा सगळ्यात मोठा प्रभाव असतो, पण फक्त राजकीय स्वार्थासाठी जेव्हा त्या विचारांचा असा सोयीनं वापर केला जातो ना, तेव्हा त्या विचारांची धार बोथट होण्याचा धोका असतो। तो धोका आपण पत्करलाय का, हा कळीचा मुद्दा आहे।